आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तर वया फार पण तो बरोबर आहे म्हटले. मी सार निवडलाय विचाराचा. सार असा आहे, भगवंताचं नामचिंतन हे सार आहे. आसार असा आहे, आसाराचा विचार आपण करायचाच नाही, पण लोक करतात, त्याला नाविलाज. संत महंत सांगतात तुम्ही चांगला विचार करा, पण चांगलाच लोक करतील. हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. कारण माणसं दिसायला सारखे आहेत. जगताचा जर आपण इतिहास पाहिला तर माणसं दिसायला सारखे आहेत. माणसाचे कपडे सुद्धा सारखे आहेत, माणसाचं राहणीमान सुद्धा सारखंच आहे, पण माणसाचे विचार मात्र भिन्न भिन्न आहे. विचार सारखे असू शकत नाही. जुळे मुलं एका घरात जन्माला येतात, एका आईच्या उदरात येतात, एकाच वेळेला येतात. बघा दिसायला सारखे असतात. कधी कधी आईला प्रश्न पडतो, की यातला मोठा कोणता आहे लहाना कोणता आहे. कधी कधी ती लहान्यालाच मोठा म्हणते आईला. गावच्या लोकांचं मला सांगायचं नाही. आईला जिने लहानपणापासून पाहिलंय, उपजनीय त्या ठिकाणी पाहिलंय, आणि त्या आईला सुद्धा प्रश्न पडतो. पण जेव्हा ते मोठे होतात दोन्ही सारखे दिसणारे मुलं, तर त्यावेळेस त्यांचे विचार मात्र दिसून येतात. भिन्न भिन्न विचार आहे. एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरं आवडतं. म्हणून तुकोबराय म्हणतात आसार विचार करतातच लोक, पण करत असताना सारखाच करत नाही, वेगवेगळा विचार करतात. वेगवेगळा कोण कशाचा विचार करेल सांगता येत नाही. मी सांगत असते पहा, एक जण असं वाट्यावरती बसायचं. गुरुवर्य वैद्य बाबा खूप आनंदाने सांगायचे माणसाचे विचार कसे आहेत. आणि आजकालच्या युगामध्ये माणसं नाही बदलले तरी चालेल, पण माणसाचे विचार चेंज झाले पाहिजे, विचार बदलले पाहिजे. फाटक्या कपड्यात असू द्या, मळक्या कपड्यात असू द्या, ते महत्त्वाचं नाही. विचार किती चांगले आहेत. विचार, एखादी बाई समोरून आली का त्याला आईच दिसली पाहिजे, हा विचार महत्त्वाचा आहे. तुमचं चांगलेपण हे तुमच्या विचारात पाहिजे, तुमच्या कपड्यात नसलं तरी चालेल. आपण बाजूला जातोय असा विचार करतात लोक. एक जण ओट्यावरती बसायचा आणि ओट्यावरती बसून विचार करायचा. कोणता? दारासमोरून अशा 4-5 म्हशी जात होत्या. म्हशी माहिती आहे ना तुम्हाला? बोला ना. वा. अशा 4-5 म्हशी जात होत्या आणि हा बसलेला ग्रस्त विचार करत होता की या 4-5 म्हशीमध्ये एक म्हैस फार सुंदर आहे. इतकी सुंदर आहे, त्या म्हशीचे शिंग सुद्धा इतके सुंदर आहे की ते शिंग असे गोल आहेत, शिंग गोल आहेत. हा विचार करणारा विचार करू लागला, म्हशीचे शिंग सुद्धा गोल आहे आणि माझं डोकं सुद्धा गोलच आहे. मग या गोल शिंगामध्ये माझं गोल गोल असं डोकं जर घातलं तर होईल का गोल गोल? असा विचार करू लागला. आणि एक दिवस या हुशार माणसाने प्रयोग केला. प्रयोग, म्हैस तुम्हाला चांगली माहिती आहे, किती जरी हॉर्न वाजवला तर ती रोडच्या कडेला जात नाही. अगर शेवटी आपल्याला गाडी बाजूला काढावी लागते, बाजून घ्यावी लागते. तसं गावरान गाईचं नाही, हॉर्न वाजवला की रस्ता देते. म्हशीचं सांगता येत नाही. आणि मग याने प्रयोग केला, म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलंच. डोकं घातल्याच्या नंतर तिने काही सहर्ष स्वागत केलं नाही. तिने जसा पाठीवर टाकला की बाहेर गटारात गेली. तिला थंड जास्त आवडतं असं म्हणतात. तीही लोळायला लागली आणि यालाही लोळून घेतलं. मग हे ओरडायला लागलं, डोकं गुंतलेलं आहे ना म्हशीच्या शिंगामध्ये. ओरडायला लागलं, वाचवा वाचवा वाचवा. हा जसा ओरडायला लागला तसे गावातले माणसं पळत आले आणि याला कसं तरी बाहेर काढलं. आणि काढल्याच्या नंतर एक शहाणा माणूस बोलून गेला. का हो म्हटले, येडे का तुम्ही, कळत नाही का तुम्हाला? म्हशीच्या शिंगात डोकं घातलं, थोडा तरी विचार करायचा ना, तुमचं डोकं फुटलं ना. तो म्हटला डोकं फुटो पण संशय मात्र मिटो. एकदा का डोकं घातलं तर बाहेर काढणं अवघड आहे. मी 4 पायाच्या म्हशीबद्दल बोलत नाही. माणूस कोणत्याही पदावर असू दे, एकदा डोकं घातलं की बाहेर काढणं, ज्याला कळलं त्यालाच कळलं. विठ्ठल विचार करणं, चांगला विचार करणं फार महत्वाचं आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एक छान सिद्धांत देतात. एक जण असा माडीवरती गेला आणि पाहिलं, पेरूचं झाड आहे, आपलंच आहे, पिकलेला पेरू आहे. पक्षी येतात, पेरू खाऊन जातात, उडून जातात. आपलेच पेरू आहे, आपणही त्या फांदीवर असं उडत उडत गेलं तर जमत नाही का? त्याने काय केलं, कृत्रिम धातूचे पंख तयार केले. 2 सूप आणले, सूप दळण करायचे सूप माहिती आहे ना तुम्हाला. 2 सूप आणले त्याचे पंख तयार केले, दोन्ही बाजूला ते बांधले
आणि बांधल्याच्या नंतर याने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकली. उडायला लागला तो असं. नाही, तो खाली पडला, त्याचं डोकं फुटलं, पेरू खाता आला नाही. मला सांगा, त्याला पेरू खाता आला नसता का? त्याला झाडावर जाता आलं नसतं का? जाता आलं असतं. माऊली म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे की तुलेने एक वेळे मार्गाची ये बळे निश्चित ठाके. तू एक काम कर ना, विचाराने जग. हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, मार्गाची ये बळे निश्चित ठाके. विठाल म्हणून चांगला विचार करायचा आहे, असार विचार बाजूला काढायचा आहे, सार काढायचे. तरवया पार भवसिंधू, या भवसिंधू मध्ये ज्या संसाराला संतांनी भवसिंधू म्हटलेलं आहे, त्यातून कठीण आहे मार्ग काढणं, कठीण आहे. कोणी जरी म्हटलं की संसारामध्ये मला सुख आहे, त्यांनी फक्त बोलावंच, कृतीत तसं नाहीये. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मगा मिळते भाकर. अरे संसार संसार असा संसार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, विचार सुद्धा करायचा नाही. हा इतकं दुःख संसारामध्ये आहे. म्हणून यातून तरायचंय. तरणारे काय प्रत्येक जण केशरी पहिलवाने असं नाही. काही काही माणसं बघा, पहिली गेली म्हणून काही दुसरीसाठी भांडत बसत नाही. असे कमी आहेत की ते परमार्थ करतात पुढचं जीवन. पण असे काही असंख्य माणसं आहेत, पहिली गेली म्हणून ते काही काशीला जात नाही, ते काशी केल्याशिवाय राहत नाही. किती म्हणा तुम्ही दुःख स्वरूप आहे, ऐकायचं नाही. एक ब्राह्मण बाबा शेजारच्या गावामध्ये दक्षिणा आणण्याकरता गेला. दक्षिणा गोळा करून झाली. ब्राह्मणाबरोबर एक सुंदर बाई घरी आली. सिद्धांत महत्वाचा आहे. घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या बायकोने पाहिलं घरी पाहुणी आलेली आहे. तिला चहा पाणी दिला, संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुद्धा केली. पण त्या बिचारीला प्रश्न पडला की काय ही पाहुणी दिसते नवीन, ही माझ्याकडची पाहुणी नाही आणि 10 वर्ष लग्नाला झाले त्यांच्याकडची नाही. जर त्यांची पाहुणी असती तर मला माहित असतं, आणि माझ्याकडे असती तर काही विषयच येत नाही. ही पाहुणी नेमकी आहे कोण? जेवण झालं, ती पाहुणी बिचारी तिथंच झोपली. पण रात्रभर ब्राह्मणाच्या बायकोला झोप आली. कशी झोप येईल? साधा मिस कॉल जरी आला तर बायका दुसऱ्या नंबरवरून लावून पाहतात. हा, मोबाईल कंपनीला माहित होतं या जगात इमानदार कोणी नाही म्हणून साध्या मोबाईलला सुद्धा आपल्याला कोड टाकता येतो. मग तिला काही रात्रभर झोप आली नाही ब्राह्मणाच्या बायकोला. ती सकाळी सकाळी उठली, त्या पाहुण्या बाईकडे गेली आणि त्या पाहुण्या बाईला विचारलं, ओ पाहुणी बाई, किती दिवस मुक्काम आहे? ती पाहुणी म्हटली, आता कायमचा मुक्काम आहे. म्हटलं कस काय? म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झाले. म्हटले आता काय जाते का? आता लग्न करून घरात आल्याच्या नंतर हिने बिचारीने काय आरतीचं ताट केलं असेल का? जे देवी जे माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. ते डिपार्टमेंटच वेगळं आहे महाराज. असं आता मला तर काही जास्त अनुभव नाही त्याच्यामध्ये. आता मी सिंगलच आहे, पुढचं बघू. जसा अनुभव येईल तसं सांगेल. त्या सवतीचं भांडण लागलं. बरं ते काय भांडण असं आगळं वेगळं भांडण असतं. उचल की टाक पकवाचे महाराज. नका लई टाकू, शाही पानशाही येते जाईन उडून. हा, सवतीचं भांडण जसं आपल्याला आजकाल पाहायला का भेटत नाही, का मुलंही भेटत नाही. सासू सुनाचं भांडण आपण पाहतो. सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडानं, सासूने सुनाच्या कानाखाली मारली, सून पण सासूच्या कमरेला चावली. अलीकडं नादी लागायचं नाही सासांनी बरं का. आणि असं भांडण ते लागलं. उचल की टाक दोघी सवती भांडत होत्या. तो ब्राह्मण म्हटला, थांबा, भांडू नका, तुमची दोघींची व्यवस्था केलेली आहे. कशासाठी भांडताय? हे बघा, एकीने खालच्या तळामध्ये राहायचं आणि एकीने वरच्या मजल्यावर राहायचं. बायकांची वाटणी झाली. अगोदरची जी बायको होती तिला बिचारीला खालच्या ताळ दिला, कारण ती जरा तब्येतीने जास्त होती. कोरोनामुळे तिची तब्येत वाढली होती. वरची वर गेली. पण बायकांची वाटणी झाली, ब्राह्मणाची वाटणी आली.
येते कशावर येते हे सगळं सिद्धांत ब्राह्मणाला माहीत. बिचाऱ्याची वाटणी आली तर गावच्या पाटलाने सांगितलं, ओ ब्राह्मण देवता, तुम्ही काय करायचं, 1 महिना खालच्या बायकोकडं राहायचं आणि 1 महिना बोलत चला ना, आम्ही आंधळीन तुम्ही बहिरे का, 1 महिना वरच्या बायकोकडं राहायचं. त्या ठिकाणी खालच्या बायकोकडचा महिना चालू होता. संक्रांतीचा सण आला. संक्रांत कधी येते कशावर येते कुणाला माहित असतं, बोला बोला, क्या बात आहे. तुम्हाला लिंब पॉकेट देते पण बोलत चला, ब्राह्मणाला माहित असतं. त्या दिवशी संक्रांतीचा सण आला. सकाळीच ब्राह्मण उठला, स्नान झालं, पंचांग उघडलं, पाहतो तर काय, आज संक्रांतीचा सण आहे, त्याला राहावलंच नाही. तो म्हटला तिची पहिली संक्रांत आहे. हा, तिची पहिली संक्रांत आहे. कसा मेकअप केला कसा नाही, नेमकी कोणती साडी घातली, याला राहवलंच नाही ना, याचं मन राहवलं नाही. याने काय केलं, 2 पायऱ्या चढल्या, 3ऱ्या पायरीवर पाय देणार वर जाण्यासाठी खालची बायको पळतच आली, त्याचं तंगड धरलं. माझ्याकडचा महिना चालू आहे, वर कुठं चाललाय, त्याचं तंगड धरलं. वरची तेवढे मोबाईलच्या नादामध्ये पळत आली, ती नवीन फॅसिलिटी होती जरा, वरून पळत आली, वरच्या वरच तिने ब्राह्मणाची शेंडी धरली. ती वर वडते, ही खाली वडते, ती वर वडते. खालची जरा तब्येतीने मजबूत होती, तिने जसा ब्राह्मण खेचला खाली ओढला, खाली पडल्याबरोबर ती त्याच्या वरून बसली. आता बसली आणि तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मणाला विचारतंय, ओ ब्राह्मण बाबा, म्हणे काय आज संक्रांत कशावर आहे. तो म्हटला, दिसाना का माझ्या छाताडावर बसली. म्हणे आज काय खाणार आहे, म्हणे दिवसभर दोघीचा मार खाणार आहे, बाकी. अरे संसार संसार, असा हा संसार आहे, या संसारातून तरवया पार, भव सिंधू हाची करावा विचार. यातून तरल्याच्या नंतर तुम्ही हाही एक डोळ्यासमोर विचार ठेवा, कोणता, अभंगाचं 2रं चरण. नाचवंत देह जाणार नाचवंत देह जाणार नाचवंत देह जाणार नाचवंत देह जाणार नाचवंत देह हरीचे खातो काळ सावधान नाचवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत जन्म परत मृत्यू परत जन्म, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार वासनेनुसार जन्म, पण जन्म परत, प्रत्येकाला जन्म. उपजते नासे, माऊली म्हणतात, उपजते नासे नासिले ते पुनरपि विसे. हे घटिका यंत्र जैसे परभ्रमेगा, हे घटिका यंत्र जैसे, हेही घटिका यंत्र जैसे, हे घटिका यंत्र तैसे. जसं 12 वाजल्याच्या नंतर 1 वाजतो, 2 वाजतात, 10, 11 आणि परत 12, तसं पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्म मृत्यू जरा व्याधी, मनुष्य देहाला लागलेली एक प्रकारची व्याधी आहे. जन्म आणि मृत्यू याच्यातलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. जावं लागणार आहे, जसं भाड्याचं घर आहे, खाली करावंच लागणार आहे.
जिंदगी एक किराए का घर है, तसं जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर जीवन जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा. असं हे जीवन आहे, एक दिवस जावं लागणार आहे. बरोबर, आपण काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जायचंय हे जीवन फार महत्वाचं आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, समझे क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, इस जगत सराय मैं मुसाफिर, रहना 2 दिन का. इस जगत सराय मैं मुसाफिर, रहना 2 दिन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, काय घेऊन आलोय, काय घेऊन जायचंय. चांगले कर्म आपल्या बरोबर येणार आहे, तुमचे कपडे सुद्धा येणार नाहीत. कसं जगणं फार महत्वाचं आहे. ही वाणी कशा करता दिले, चांगलं बोलण्याकरता. तैसे साच आणि मवाळ मितली परी रसाळ, शब्द जैसे कलळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. काय केलं जीवनामध्ये, कबीरदास महाराज म्हणतात, क्या किया क्या किया, क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. असं काहींचं जीवन आहे. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. क्या किया क्या किया, क्या किया क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. साठी आपण आलोय, त्याचा कदाचित आपल्याला विसर पडायला नको, म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. सगळ्यांनी Come on.
संतांचा आदरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे. ज्या संतांनी हा परमार्थाचा मार्ग आपल्याला दाखवला, आजही ज्ञानोबराय तुकोबराय नसते तर तुम्हा आम्हाला वारकरी संप्रदायाचा अर्थ कळला नसता. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते संत माझे मायबाप आहेत. जसं मायबाप आपल्यासाठी प्रयत्न करतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. काही लाभ नसतो. लोक म्हणतात तुम्हाला वेगळं काढून दिलं मुलांनी, तुमचा मुलगा मूर्ख आहे. मायबाप म्हणतात नाही नाही तो चांगलाच आहे, आम्हीच वेगळं निघालो. असे सांगणारे जगातलं सगळ्यात मोठं न्यायालय जर कोणतं असेल तर ते आईचं आहे, ते बापाचं आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते बापाच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड वर्णन करतात. काही लोक म्हणतात आई वडिलाचं गुणगान कीर्तनात गाऊ नये. अरे ज्याच्यामुळे आपण आहे त्याचं गुणगान का गाऊ नये. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन की जय. ऐका, माय बाप केवळ कासी तेने नवजावे तीर्थासी. ज्याचं आई वडील तीर्थक्षेत्र आहे, ज्याचे आई वडील काशी विश्वनाथ आहे, तिथं जाऊन पुण्य करण्याची गरज नाही, इथं परमार्थ करा. काही काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहा, महाराष्ट्रभर कार्यक्रमाला फिरत असताना प्रत्येक कुटुंबातली परिस्थिती आम्ही जाणतो. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.